कोंबडी साफ करून धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आता आपण त्याला मीठ लावून घेऊया. अर्धा चमचा हळद लावलेली आहे. आलं लसूण कुटून घेतलेलं आहे मी खलबत्त्यात, ते जवळजवळ 1.25 चमचा आहे. आणि हा अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो पिळून घ्यायचा आहे. मसाला नीट लावून झाल्यावरती आपल्याला अर्धा तास चिकन बाजूला करून ठेवायचं आहे. चिकनचे 2 भाग केलेले आहेत, एक रश्श्यासाठी आणि एक मसाला करण्यासाठी. आणि हे वाटण डब्यात काढून घेतलेलं आहे मी. लंगडीत तेल गरम करत ठेवलं होतं 2 चमचे मोठे. आता त्याच्यामध्ये मी खडे मसाले घातलेले आहेत. हिंग घालूया थोडंसं. आता कांदा घातलेला आहे, बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा घालायची आहे. 3 चमचे तिखट आणि 1 चमचा कोंबडी मसाला परतून घ्यायचं जरासं. आणि लगेच आपण याच्यात वाटण घालायचं आहे कांद्या खोबऱ्याचं. आणि या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मस्तपैकी. वाटणाला तेल सुटायला पाहिजे. थोडं थोडंसं सुटू लागलेलं आहे. चिकनचे पीसेस घालायचे आहेत, जे रश्श्यासाठी ठेवले होते ते. सगळे घालून घ्यायचे आणि त्या वाटणामध्ये आपल्याला चिकन व्यवस्थित परतून घ्यायचे. इकडे मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे टोपामध्ये. आता ते ओतत आहे मी त्याच्यात. गरजेप्रमाणे ओतायचं आहे. तुम्हाला किती आणि केवढा हवा आहे रस्सा त्याप्रमाणे. आता मी मीठ घालून घेतलेलं आहे. मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करायचा आणि चिकन शिजू द्यायचं. आता याच्यात आपण चिकन मसाला घालायचा थोडासा. चिकनच्या रस्स्याला, तांबड्या रस्स्याला मस्तपैकी कट आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता चिकनच्या फोडी वरती काढून बघितल्यावर कळतंय आपल्याला की चिकन हे शिजलेलं आहे. तरी पण आपण एक फोड काढून बाहेर बघूया एका वाटीमध्ये. बघू शकता, हे बघा चमच्याने दाबत आहे मी. आपलं चिकन शिजलेलं आहे. तांबडा रस्सा तयार झालेला आहे आपला. मस्तपैकी कट आलेला आहे त्याला. आता